नमस्कार. प्रकरण दुसरं, स्तोत्र मंत्र विज्ञान. खरं तर या शीर्षकाच्या नावाखाली अधूनमधून काही वेगवेगळे लेख वेगवेगळ्या मासिक, पत्रिका आणि पेपरमधून प्रकाशित होत राहतात. पुस्तक किंवा छोट्या पुस्तिकेच्या रूपात प्रकाशितही होतात आणि वाचताना लक्षात येतं की त्यात आधुनिक विज्ञानाचा काहीही संबंध नाही किंवा असला तर अल्पसा संबंध आहे. वाचल्यावर फसगत झाल्यासारखं वाटतं. ते टाळण्याचा हा प्रयत्न आहे. मा भगवतीच्या कृपाप्रसादाने प्रज्ञाप्रसादन करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न. तुम्हाला कदाचित कल्पना असेल की पुलावरून मिलिटरीची परेड संचलन करत नाही. पूल आला की परेड बंद. सामान्य नागरिक जसे चालतात तसे चालत चालत पूल पार करायचा. असं का हो? एखाद्या प्रचंड विस्फोटाने आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटतात, भिंतींना तडे जातात, कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने बहिरेपणा येऊ शकतो. संगीताच्या तालावर माणूसच काय पण पशुपक्षी पण डोलू लागतात, मुग्ध होतात. असं का बरं हो? असं म्हणतात की दुसऱ्या महायुद्धातला एक सेनापती इटलीच्या हुकुमशहा मुसोलिनीला निद्रानाशाचा विकार होता. अनेक वर्षापासून तो झोपलेलाच नव्हता. एकदा त्याच्या राजमहालामध्ये भारताचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ठाकूर पंडित ओंकारनाथ जेवायला होते. मुसोलिनीने व्यंग करीत म्हटलं, असं ऐकून आहोत की कृष्णाच्या बासरीच्या नादाने गायी धावत यायच्या. असं काय आहे भारतीय संगीतात? तर पंडित ओंकारनाथांनी काहीही उत्तर न देता ते जेवणाच्या टेबलावर पडलेले चमचे घेऊन जेवणाच्या टेबलावरच तालबद्ध असे ठोकू लागले. हळूहळू मुसोलिनी मागे पुढे डोलायला लागला. प्रयत्न करूनही तो स्वतःला थांबवू शकत नव्हता. मागे पुढे तालबद्ध. तसंच सामवेदाचं गायन ऐकून मुसोलिनीला झोप आली. आजकाल विविध आजारांवर संगीत थेरपीचे प्रयोग चालूच झालेले आहेत. आफ्रिका खंडात रस्त्याचं बांधकाम चालू असताना एकदा बर्फाचे मोठमोठे शिलाखंड पहाडावरून घसरून रस्त्यावर येऊन पडले. इंग्रज इंजिनियर मोठ्या विचारात पडला, कारण त्याच्याजवळ क्रेनसारखं दुसरं कोणतंही साधन नव्हतं. बर्फ वितळण्याची वाट पाहण्यात खूप दिवस गेले असते. मजुरांकडून तुकडे करून फेकायचे, यात पण वेळ आणि पैशाचा अपव्यय झाला असता. त्यावेळी त्याच्या मदतीला स्थानिक माणूस आला. त्यांनी गावातून लोक बोलावून सर्वांनी एकाच स्वरात विशिष्ट ध्वनी काढला. बर्फाचे शिलाखंड आपोआप सरकायला लागले. फार वर्षापूर्वी मानस सरोवर यात्रेत साधूंच्या शंखध्वनीने बर्फाचे शिलाखंड असेच तुटून पहाडावर घसरत घसरत खाली आले. त्यात शंखध्वनी करणारे साधूच दबले गेल्याची घटना वाचण्यात आली आहे. या सर्वांच्या मागे कारणीभूत शक्ती आहे. ती कोणती आहे? सूर्यप्रकाशात वेगवेगळे किरण आहेत. त्यातील काही त्वचेपर्यंत पोचतात, त्वचेच्या पलीकडे जात नाही. एक्सरे, इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट हाडापर्यंत पोचतात. तर लेसर किरण हाडांच्या पलीकडेही जातात. असं का बरं होतं? तर त्या वेगवेगळ्या किरणांच्या तरंगाच्या लांबीत आणि कंपन संख्येत असलेला फरक, ज्याला फिजिक्समध्ये वेव्हलेंथ अँड फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. जेवढी तरंगांची लांबी जास्त तेवढी कंपन संख्या कमी, तेवढी आत शिरण्याची शक्ती पेनिट्रेशन पॉवर कमी असते. जेवढी तरंगांची लांबी कमी तेवढी कंपन संख्या अधिक, तेवढी आत शिरण्याची शक्ती जास्त. हे जसं प्रकाश तरंगांच्या बाबतीत आहे तसंच ध्वनी तरंगांचं पण आहे. ध्वनी तरंगांची पण लांबी कमी जास्त आणि त्यानुसार त्याचा परिणाम वेगवेगळा. वर दिलेल्या सर्व घटनांमध्ये मूलभूत तत्त्व आहे ध्वनी तरंग. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटलेलंच आहे. ही बाराखडी म्हटली की त्यात सर्व मंत्र येऊन गेले. असं घडतं का? फार रहस्यपूर्ण आणि मार्मिक विधान आहे. प्रत्येक मंत्रात बाराखडीतलं कोणतं ना कोणतं तरी अक्षर हे असणारच. मग बाराखडी म्हणजे सर्व मंत्रांचा समावेश म्हणावा का? ऋषीमुनींनी, संतांनी फार मोठे उपकार आपल्यावर केले आहेत बघा. स्तोत्रमंत्राची निर्मिती करूनच. ते सामान्य माणसाचंच काय, पण भल्या थोरल्या विद्वान पंडितांचंही काम नाही आहे.
ब्रह्मसत्तेशी संबंध जोडून त्या ब्रह्मनिष्ठ महापुरुषांनी कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली, म्हणजे कसे ध्वनी तरंग निर्माण होतील, त्याचा मानवाला शारीरिक मानसिक लाभ आणि अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल, हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची विशिष्ट मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनी तरंगांची उत्पत्ती केली ते म्हणजे मंत्र आणि स्तोत्र. आपल्या संस्कृत भाषेला देवभाषा म्हणतात का? भाषेची उत्पत्ती कशी झाली? अक्षरांची निर्मिती कशी झाली? माणसांनी केली तर कशी केली? आपोआप की ईश्वर कृपेने उपलब्ध झाली? तर कशी? यावर भाषाशास्त्राचे अभ्यासक डोकेफोड करत आहेत, पण अजूनही निष्कर्षावर एकमत झालेलं आढळून येत नाही. आपल्याला जाणून घ्यायचं आहे संस्कृत भाषेची ही वर्णाक्षरं आली कुठून आणि कशी, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे. थोड्या वर्षापूर्वी जयपूर इथे एका सेमिनारमध्ये बरेच रशियन विद्वान उपस्थित होते. त्यावेळी भारत सरकारचे एक मंत्री, महाराष्ट्राचे वसंत साठे, प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्यांनी शुद्ध अस्खलित रशियन भाषेत 15 मिनिटं प्रवचन वाचून दाखवलं. रशियन विद्वानांना आश्चर्य वाटलं. त्यांनी वसंत साठ्यांना विचारलं की तुम्हाला रशियन भाषा येते? ते म्हणाले मुळीच नाही, एक अक्षर पण नाही. मग तुम्ही आत्ता वाचून दाखवलं ते माझ्या मातृभाषेच्या लिपीची, देवनागरी लिपीची कमाल आहे. आणि खरोखरच कमाल आहे. तुम्ही या देवनागरी लिपीत जगातील कोणतीही भाषा लिहून असा उच्चार करू शकता की जणू तुम्हाला ती भाषा येते. इंग्रजी, फ्रेंच, रशियन, जर्मन, कोणतीही भाषा असू दे, पण जगात दुसरी अशी कोणतीच लिपी नाही की ज्यात तुम्ही दुसरी भाषा लिहून वाचू शकता. इंग्रजी भाषेत मराठीची 5 वाक्य लिहून वाचून बघा, वाचता येतं का ते? मध्यंतरी जर्मनीच्या एका वैज्ञानिकाने एक विलक्षण प्रयोग केला. त्याने जगातील मुख्य भाषांची जी वर्णलिपी आहे, जे वर्णाक्षर आहे, तसं वर्णाक्षर स्टीलचा पोकळ पाईप वापरून तयार केलं आणि त्यानंतर त्या वर्णाक्षरातून पोकळ पाईपमधून एका बाजूने यंत्राद्वारे हवा आत सोडून अशी व्यवस्था केली की ती हवा वर्णाक्षरातून फिरून दुसऱ्या मोकळ्या टोकाने बाहेर पडेल. जसे ए किंवा बी मधून हवा पास केली, बाहेर निघालेली हवा हा तिचा नेहमीचा ध्वनी करीत निघाली. सर्वच लिपींमध्ये तसं झालं. पण जेव्हा त्याने देवनागरी लिपीतून तोच प्रयोग केला त्यावेळी त्याला अतोनात आश्चर्य वाटलं. बाहेर पडणारी हवा त्या वर्णाक्षराचा ध्वनी करीत बाहेर पडायची. म्हणजे मधून गेलेली हवा बाहेर येताना ध्वनी मचा, स असेल तर सचा वगैरे वगैरे. अशी ही अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध देवनागरी लिपी कोणत्या देवांनी दिली, कुठून आणि कशी आली, आणि मुख्य प्रश्न म्हणजे तिचा आपल्या जीवनाशी संबंध काय? हे रहस्य समजून घेण्यासाठी आपल्याला सूक्ष्म शरीर आणि त्याच्यातील चक्रांची माहिती घ्यावी लागेल. सामान्य परिभाषेपेक्षा आध्यात्मिक परिभाषा काही वेळा थोडी वेगळी पडते. व्यावहारिक भाषेत स्थूल म्हणजे जाडा, सूक्ष्म म्हणजे अगदी लहान बारीक, पण अध्यात्माच्या भाषेत स्थूल म्हणजे जे डोळ्यांनी दिसतं ते सर्व. सुईचं टोक, पिठाचा कण तोही स्थूल, कारण डोळ्यांना दिसतो. सूक्ष्म म्हणजे डोळ्यांना दिसत नाही ते. एक हातमोजा घ्या. हातमोजाला बोटं असतात, पण हातमोजा स्वतः आपोआप कोणतीही वस्तू उचलू शकेल का? नाही, कारण ते शक्यच नाही. वस्तू त्यावेळी उचलली जाईल ज्यावेळी त्या हातमोज्यात तुमचा हात असेल. बोटांच्या ठिकाणी तुमची बोटं असतील. प्रेताला बोटं तर आहेत, पण मेलेला माणूस त्याच्या बोटांनी कोणती वस्तू उचलू शकतो का? नाही. मग असं का? कारण हे जे स्थूल शरीर आहे ते एका कपड्यासारखं आवरण मात्र आहे. ही स्थूल शरीराची बोटं हातमोज्यांच्या बोटासारखी आहेत. ज्यावेळी त्या स्थूल शरीरातील बोटांमध्ये सूक्ष्म शरीराची बोटं असतील त्यावेळी वस्तू उचलली जाईल. म्हणजेच सूक्ष्म शरीराच्या बोटांसाठी स्थूल शरीराचं बोट एका हातमोज्याशिवाय विशेष काहीही नाही. अनेक लोक चष्मा वापरतात. आता तो चष्मा काढून पुस्तकावर ठेवा. चष्मा पुस्तक वाचू शकतो का? नाही. वाचायचं काम त्यावेळी होईल ज्यावेळी चष्म्याच्या मागे तुमचे डोळे असतील. चष्मा म्हणजे नुसती काच आहे, तसेच डोळे म्हणजे पण काचच आहे.
जर त्याच्या मागे सूक्ष्म शरीराचे डोळे नसतील तर काही लोकांचे मरताना डोळे उघडे राहतात. मग ते पाहू शकतात का? जाऊ दे आता. तुम्ही कुठल्या तरी विचारांच्या तंद्रीत आहात. अगदी गर्क आहात. डोळे उघडेच आहेत. समोरून कोणी गेल्यानंतर दुसऱ्या कोणी तुम्हाला हलवून भानावर आणून विचारलं, तुम्ही अमुक माणसाला पाहिलंत का हो? तुम्ही म्हणालात नाही पाहिलं. अहो, डोळे उघडे असून का नाही दिसला? कारण हे डोळे म्हणजे नुसती काचच आहे. पाहण्यासाठी त्यामागे सूक्ष्म शरीराचे डोळे हवेत. सुगंध येतो की दुर्गंध येतो हे झोपेत कळतं का? नाही. नाकामागे खरं नाक त्यावेळी नसतं म्हणून. नसतं म्हणजे क्रियाशील नसतं. आपल्या सर्व इंद्रियांच्या बाबतीत असंच म्हणता येईल. स्थूल शरीराची कार्यक्षमता सूक्ष्म शरीरावर आधारित असते. न दिसणाऱ्या सूक्ष्म शरीरावर हे सूक्ष्म शरीर जेव्हा स्थूल शरीराचा त्याग करतं त्यावेळी मृत्यू घडतो. पण तो विषय वेगळा आहे. दिसणाऱ्या स्थूल शरीरापेक्षा न दिसणारं सूक्ष्म शरीर अधिक महत्त्वाचं आहे. आणि या सूक्ष्म शरीरात महत्त्वाची अशी मुख्य 6 चक्र आहेत. मजेची गोष्ट अशी आहे की सूक्ष्म शरीराची ही चक्र अशा नेमक्या जागी आहेत त्या स्थितीत, म्हणजे त्या पोझिशनमध्ये, त्या लोकेशनवर स्थूल शरीराचे नस नाड्यांचं केंद्र आहे, नर्व सेंटर. अलीकडे काही लोकांनी योगशास्त्राचा विज्ञानाशी मेळ घालताना स्थूल शरीरातील या नर्व सेंटरला चक्र म्हणायला सुरुवात केली. अगदी चुकीचं आहे ते. वास्तविकता एवढीच आहे की स्थूल शरीरातील नस, नाडी केंद्र आणि सूक्ष्म शरीरातील केंद्र, सूक्ष्म शरीरातील चक्र यांची जागा अगदी नेमकी तीच आहे. त्यामुळे होतं काय की सूक्ष्म शरीरातील त्या चक्रावर काही आघात झाला, काही कंपनं झाली तर त्याचा परिणाम स्थूल शरीरातील त्या जागेतील नाडी केंद्रांवर होऊन ते कार्यशील होतं. तसंच उलट पण घडू शकतं. तुम्ही भोजनात वेगवेगळे पदार्थ खाता. त्यात रेषा म्हणजे फायबरही असतात. त्यामुळे पोट साफ होतं. तुम्ही काही दिवस नुसते दुधावर राहून पहा, पोट साफ होणार नाही. आता 1 वर्षाच्या आतील लहान मुलांचा विचार करा. ते तर नुसतं दुधावरच राहतं. दूधच त्याचा आहार आहे, दुधात फायबर नाही आहे. मग त्याचं पोट साफ कसं होतं? तुम्ही बघितलं असेल. लहान मुलाला त्याची आई उभी करते आणि तोंडाने आवाज काढते. जगातील कोणतीही स्त्री असू दे, अगदी महाराष्ट्रीयन असू दे, मद्रासी असू दे, पंजाबी असू दे, भारतीय असू देत किंवा चीन, जपान, इंग्लंडची असू दे, मुलाला संडास करण्यासाठी कोणी कू कू कुवा किंवा दुसरा आवाज काढत नाही. एकच आवाज असतो, असं का? संडासाच्या जागी गुदद्वाराच्या ठिकाणी सूक्ष्म शरीरातील मूलाधार चक्र आहे आणि या चक्राला 4 पाकळ्या आहेत. त्यावर वर्णाक्षरं आहेत श, ष, स, व. म्हणजे 4 पैकी 3 वर्णाक्षरं षकारात्मक आहेत. त्या शिशूमधील सूक्ष्म शरीरातील चक्र अजून बंद झालेली नाहीत, मिटलेली नाहीत, उघडी आहेत. षकाराच्या ध्वनीने त्या चक्रात कंपन होतं, पाकळ्या थरथरतात आणि त्याचा परिणाम त्याच ठिकाणी असलेल्या स्थूल शरीरातील नाडी केंद्रावर होतो. तिथे कंपनं सुरू होतात, क्रियाशीलता येते आणि मुलाला शौचास होते, पोट साफ होतं. लहान मुलांच्या शौचादी क्रियेला आपण शी म्हणतो. याच कारणासाठी शकारात्मक. मोठ्या माणसांची चक्र बंद झालेली असतात, मिटतात. त्यामुळे त्यांच्यावर शूचा उच्चाराचा उपयोग होत नाही. तो शी करायला गेला असंही म्हणत नाही. या मूलाधार चक्राच्या पातळीवरील 4थं अक्षर व आहे. मधलं केंद्रबीज लम आहे. मूलाधार चक्राचा स्वामी श्री गणेश आहे. गणपती अथर्वशीर्षा श्लोक आहे, त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम. श्री समर्थ रामदासांनी लिहिलेलं आहे, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. सर्वात आधी गणेश पूजनाचं कारण आणि महत्त्व पण हेच आहे, कारण कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्राच्या खाली आहे. त्यामुळे गणेश पूजनाशिवाय साधना, धर्मकार्य सुरू होत नाही. तो निर्गुण प्राप्तीचा मूलारंभ आहे. मूलाधार चक्राचा स्वामी श्री गणेश आणि बीजमंत्र लम आहे.
म्हणून गणेशाचं एक नाव लंबोदर असं आहे, जेणेकरून या शब्दाच्या उच्चाराने बीजमंत्र लमचा उच्चार होईल. गणेशाचं पोट मोठं आहे म्हणून लंबोदर म्हणतात. हा तर उपहास आहे. गणेशाची जास्तीत जास्त नावं व वरून आहेत. वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर्ता. याला कारणही हेच आहे की या शब्दांच्या उच्चाराने मूलाधार चक्राची चौथी पाकळी कंपित व्हावी. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या देवनागरी लिपीची वर्णाक्षरं आली कुठून. संस्कृतमध्ये एकूण 50 वर्णाक्षरं आहेत. 6 चक्र मिळून 50 पाकळ्या आहेत. मूलाधार 4, अधिष्ठान 4, मणिपूर 10, अनाहत 12, विशुद्ध 16, आज्ञा 2, एकूण 50. ऋषीमुनींनी समाधी अवस्थेत ही चक्र पाहिली आहेत. त्यावरच्या त्या आकृत्याही पाहिलेल्या आहेत. समाधी अवस्थेतून उठल्यावर त्या आकृत्या बाहेर मातीत जमिनीवर काढल्या. त्यानंतर वेगवेगळ्या तऱ्हेचे ध्वनी उच्चारत कोणत्या ध्वनीने कोणती पाकळी कंपित होते त्याचं निरीक्षण करून त्या पाकळीवरील आकृतीचा तो उच्चार नक्की करून अशा रीतीने वर्णाक्षर आणि त्यांचा उच्चार नक्की झाला. त्यामुळे या वर्णाक्षरातील प्रत्येक अक्षराच्या उच्चाराने तुमच्या आत एक पाकळी कंपित होईल. पण त्याचा योग्य रीतीने उपयोग करण्याचं ज्ञान आणि कला काही काळानंतर विसरली गेली. ऋषीमुनींनी संशोधन पुढे चालू राहिलेलं आहे. कोणत्या अक्षराने कोणती पाकळी कंपन पावते त्याचा उच्चार नक्की झाल्यावर वेगवेगळी वर्णाक्षरं विशिष्ट रीतीने मिळवून त्यापासून उत्पन्न होणारे फायदे पण अभ्यासले. राम शब्दात जी वर्णाक्षरं आहेत तीच मरा शब्दात पण आहेत. परंतु राम शब्द कानी आल्यावर एक आनंदाचा अनुभव येतो, तर मरा शब्दाने दुःखाची अनुभूती होते. हे शब्द जनमानसात रुजल्यामुळे झालेल्या मानसिक स्थितीचा मानसिक परिणाम नाही, तर त्या शब्दाने उत्पन्न तरंगामुळे होणारा तो परिणाम आहे. आपल्याला तेलुगू, मल्याळम, तामिळी भाषा येत नाहीत, पण त्या भाषेत कोणी भजन गात असेल तर आपल्याला जाणवतं की ते भजन गात आहेत. कोणी शिव्या देत असेल तर लगेच जाणवतं काहीतरी वाईट बोलतो आहे. भाषा कळत नसते, पण होणारी अनुभूती त्या शब्दाच्या ध्वनिकंपनानेच होते. ऋषीमुनींनी मानवाच्या कल्याणासाठी उत्पन्न होणारी कंपनं, त्यांनी होणारे शारीरिक, मानसिक आणि आंतरिक लाभ, प्रसंगी रोग निवारणार्थ त्यांचा प्रयोग केला आणि त्यामुळे वेगवेगळे मंत्र निर्माण झाले. कोणत्या मंत्राचा नेमका काय परिणाम होईल, कोणकोणत्या चक्रांवर एकाच वेळी परिणाम होईल, त्याने लाभ हानी काय होईल, शरीरावर आणि मनावर काय परिणाम होईल याचं मोठं शास्त्र निर्माण केलं. अनेक ग्रंथ असतील त्यावर. मुसलमानांनी काही मंदिरं तोडून मशिदी बांधल्या. याचं आम्हाला दुःख आहे, पण तेवढं तीव्र नाही आहे. काही लोकांना जबरदस्तीने बाटवून मुसलमान केलं, याच्या वेदना आहेत, पण तेवढ्या तीव्र नाही आहेत. जेवढी अनमोल ग्रंथसंपत्ती, ऋषीमुनींच्या हजारो वर्षाच्या तपस्येचं फलस्वरूप मानवजातीच्या कल्याणासाठी लिहिलेले असंख्य शास्त्रग्रंथ त्यांनी जाळले, नष्ट केलं याचं आहे. कारण या बाबतीत त्यांचा जंगलीपणा, रानटीपणा, क्रूरता याला जितका म्हणून दोष द्यावा त्यापेक्षा अधिक दोष व्यक्तिगत भांडण, मान, अपमान, द्वेष, ईर्ष्या, अहंकार, वैरभावना, खोटी प्रतिष्ठा यांच्या आहारी जाऊन क्षत्रिय, राजपूत, विशेषतः राजस्थान आणि उत्तर भारतातील त्यांच्यातील दुफडी एक न होण्याच्या घाणेरड्या मनोवृत्तीमुळे क्षत्रिय आणि त्यांना समजावून धर्मरक्षणासाठी दुफळी मिटवून राजपुतांना एक करण्यात विफल राहिलेल्यांचा आहे. त्या काळचे अधिकतर ब्राह्मण जबाबदार आहेत. लोक बिरबलाच्या चतुराईच्या अनेक कथा सांगून त्याच्या चतुराईचा गौरव करतात. असं म्हणतात की बिरबल ब्राह्मण होता. त्याने अकबराची चमचेगिरी करून स्वतःचा स्वार्थ साधण्यापलीकडे काय केलं आहे. जर त्याने राणा प्रताप आणि मानसिंगला एक केलं असतं, त्यावेळेचे क्षत्रिय राजांना एक केलं असतं, तर न राहिला असता अकबर आणि न राहिले असते आजचे प्रश्न. एकूण 1,27,000 ग्रंथ होते. आज त्यापैकी 5,000 पण उपलब्ध नाही आहेत. मग कुठे गेली ही ग्रंथसंपदा. शास्त्रात धनुर्वेद विद्येचा उल्लेख येतो. कुठे आहे धनुर्वेद.
जर धनुर्विद्येवरील साहित्य उपलब्ध राहिलं असतं तर आज अणुबॉम्ब, मिसाईल, रॉकेटची आवश्यकता पडलीच नसती. मंत्रविज्ञानाचे ग्रंथ होते, कुठे गेले ते? अग्नेय स्वाहा. अपार ग्रंथसंपत्ती, अनमोल ज्ञान नष्ट झाले आणि जे थोडंफार मंत्र स्तोत्र उपलब्ध आहेत त्याचेही पुरेसं ज्ञान कुणाजवळही नाही. आत्ताच्या काळापर्यंत जिला दक्षिण भारताची काशी म्हटली जाते त्या वाई शहरात म्हणजे सातारा पुणे रस्ता वेदमंत्रांच्या उच्चारांच्या स्पर्धा व्हायच्या. विजय कोणाचा झाला हे निर्णय करण्याची काय पद्धती होती माहिती आहे? छताला एका दोरीच्या साह्यानं एक मडकं टांगून ठेवायचे. ज्याच्या मंत्रध्वनीने ते मडकं तुटून खाली पडेल तो विजयी. छतावर टांगून ठेवलेलं मडकं मंत्रध्वनीने तुटून खाली पडू शकतं तर त्या मंत्रध्वनीचा प्रयोग करून तुमच्या शरीरातील रोग नष्ट नाही का करता येणार? सुरुवातीला ज्याचा उल्लेख केलेला आहे, पुलावरून मिलिटरीची परेड जात नाही, याचं कारण आता लक्षात आलं असेल. परेड जाते म्हणजे काय? एकाच वेळी सगळ्यांचा उजवा पाय वरती, एकाच क्षणी सर्वांचा पाय खाली, दुसऱ्या क्षणी सर्वांचा डावा पाय वरती खाली. एक विशिष्ट लयबद्धता, लेफ्ट राईट, एका विशिष्ट प्रकारचा ध्वनी तरंग, वेवलेंथ, आणि त्याच्या वारंवार पुनरावृत्तीने पुलाला तडे पडतात. मंत्रामध्ये हे सगळं शास्त्र लपलेलं आहे. अलीकडे काही 20-25 वर्षात एक मोठा वाद उपस्थित झालेला आहे. हा वाद काही अंशी प्राचीन काळी पण होता, अलीकडच्या काळात मात्र खूप वाढलेला आहे. स्त्रियांनी गायत्री मंत्र जपावा की नाही? गुरुचरित्र आणि श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचावेत की नाही? यावर दोन्ही बाजूंनी उलटसुलट वादविवाद, शास्त्र ग्रंथ प्रमाण देऊन आपलंच म्हणणं खरं करण्याचा प्रयास झाला आहे. आम्ही येथे फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून परिस्थिती स्पष्ट करणार आहोत. गायत्री मंत्राचा प्रथम आपण विचार करूयात. गायत्री मंत्राचा संबंध सूर्याशी आहे आणि सूर्याचा संबंध बुद्धीशी आहे. आता गणिताच्या समीकरणाप्रमाणे अ बरोबर ब, ब बरोबर क जर असेल तर अ बरोबर क स्वाभाविकपणे येणार. गायत्री मंत्राचा संबंध सूर्याशी असल्यामुळे स्वाभाविकपणे गायत्री मंत्र उष्ण मंत्र आहे, उष्णता उत्पन्न करणारा आहे. बाकीच्या मंत्राचं पुरश्चरण सोपं आहे, पण गायत्री मंत्राचं पुरश्चरण महाकठीण आहे. कारण पुरश्चरणासाठी 24 लाख जप आवश्यक आहे. पूर्वतयारी, पूर्वपुण्यई, जन्मजात उत्तम संस्कार, अधिकारी गुरु नसेल तर परिणाम असा होतो की शरीरात खूप उष्णता निर्माण होते. दुसरी गोष्ट पण महत्त्वाची, कामवासना तीव्र होते आणि इतकी तीव्र होते की ती व्यक्ती विकृत होऊ शकते. 16 लाख जप करणाऱ्या एका तरुणाने रडत रडत आमच्या गुरु महाराजांना मला या पतनापासून वाचवा म्हणून कळकळीने विनवून सांगितलं होतं. या जपामुळे त्याची कामवासना एवढी तीव्र झाली की घरातील मोठ्या भावाची पत्नी म्हणजे वहिनी, लहान मोठ्या बहिणी, पुतणी, एवढंच काय पण आईकडे देखील पाहण्याची दृष्टी कामवासनेची झाली. त्याला भीती वाटायला लागली की कोणत्याही क्षणी आवेशाच्या भरात तो कोणावरही बलात्कार करून बसेल म्हणून. गायत्री मंत्र एवढा उष्ण आहे. समजा एखाद्या मुलीने लग्नाच्या आधीच या गायत्री मंत्राचा जप सुरू केला. योग्य अधिकारी गुरु न करता, योग्य ते मार्गदर्शन न घेता, म्हणजे तिच्या वयोमानानुसार किती जप केला पाहिजे हे प्रमाण लक्षात न घेता जर जप केला तर लग्न होऊन सासरी जाईपर्यंत तिच्या शरीरात एवढी उष्णता उत्पन्न झालेली असेल की ती गर्भधारणा करूच शकणार नाही. हे लक्षात घेऊनच स्त्रियांना मना होती. पण समजा यथायोग्य प्रमाणात जप केला, यथायोग्य प्रमाणात नियम पाळले तर ती स्वतः आणि संतती अतिशय बुद्धिमान होईल यात शंका नाही. प्रश्न असा आहे की त्या मुलीला मार्गदर्शन देईल कोण? कोण असा प्रज्ञावान पुरुष आहे की योग्य मार्गदर्शन तिला करू शकेल? असे प्रज्ञावान पुरुष सहजतेने उपलब्ध नाहीत. असंभव नाही पण दुर्लभ आहे. शैले शैलेन माणिक्यम मौतिकम न गजे गजे, साधवो नहि सर्वत्रम चंदनम न वने वने.
जी स्थिती गायत्री मंत्राची ती स्थिती श्री दुर्गा सप्तशतीची आहे. त्यातील बहुतेक सारे मंत्र उष्णच आहेत. मागे एकदा आमच्याकडे धुळ्याच्या स्त्रीने नवरात्रात दुर्गा सप्तशती पाठ करण्याची अनुमती मागितली. ती स्त्री विवाहित, 3 संतानांची माता, उच्च शिक्षित, MA PhD, चांगली उत्तम साधिका. तिला आम्ही म्हणलं, संपूर्ण नवरात्र मिळून एकच पाठ करणं उत्तम, पण त्यात तुला संतोष वाटणार नाही. श्री दुर्गा सप्तशतीत 3 चरित्र आहेत, प्रथम, मध्यम, उत्तर. आम्ही तिला लिहिलं, रोज एक चरित्र म्हणजे 3 दिवसात एक पारायण, 9 दिवसात 3 पारायण, यापेक्षा अधिक करू नकोस, नाहीतर अंगावरून रक्त जाईल. तर तिने नवरात्रीच्या 9 दिवसात रोज एक संपूर्ण पाठ केला, म्हणजे नवरात्रीत 9 पाठ. परिणाम, दसऱ्यानंतर तिला मासिक धर्म, तोही वेळेच्या आधी, आणि खूप रक्तस्राव झाला. घाबरून तिने आम्हालाच फोन करून उपाय विचारला. केलेली चूकही कबूल केली. डॉक्टरांच्या औषधांनी काही गुण लागेना. श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ स्त्रियांनी करायला आमची मुळीच हरकत नाही. उलट आम्ही प्रोत्साहनही देतो. पण कोणी करावा, किती करावा, केव्हा, कसा करावा हे सांगणार कोण? त्या स्त्रीचं वय, विवाहित आहे की कुमारिका, संतान, पती यांची घरची जबाबदारी काय आहे, पूर्वसंस्कार आणि पूर्वपुण्याई काय आहे, कितपत आंतरिक शुद्धी आहे, या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. गुरुचरित्राची तर गोष्टच निराळी आहे. तो वैराग्यप्रधान ग्रंथ आहे. मन लावून श्रद्धेने गुरुचरित्राचं वर्षभर पारायण करून बघा. संसारातून मन उडून जाईल. एक घडलेली गमतीची घटना ऐकूयात. वरणगाव फॅक्टरीमध्ये एक गरीब तरुण ब्राह्मण होता. लग्न ठरलं. लग्न व्हायच्या आधीच भावी पत्नी वारली. त्याच्या गरिबीमुळे दुसरा कोणीही मुलगी द्यायला तयार होईना. कोणीतरी त्याला सल्ला दिला की गुरुचरित्राचं वर्षभर पारायण कर. खरं तर हा सल्ला चुकीचा होता, पण सांगणारा कोणीतरी दत्तभक्त असेल. पारायण करायला तर सांगितलं, पण ते किती ते सांगितलं नाही. त्यांनी पारायणं सुरू केली. आम्ही त्याला भेटलो त्यावेळी त्याची 15-16 पारायणं झाली होती. तो आम्हाला म्हणाला की स्वामीजी, मला तर आता लग्न करायची इच्छाच उरली नाही आहे. आम्ही त्याला पारायण बंद करायला सांगितलं. पुरुषाचं संसारात लक्ष नाही तर स्त्री कसंही करून घर चालवून घेईल, पण स्त्रीला जर वैराग्य आलं तर घर कसं चालणार? म्हणून स्त्रियांना मनाई. याला पाहिजे असेल तर पुरुषी स्वार्थ म्हणा, परंतु घरात मुलं मोठी झाली, सुना आल्या, रजो निवृत्ती झाली, तर मग खुशाल गुरुचरित्र वाचा, श्री दुर्गा सप्तशती वाचा, गायत्रीचा जप करा, आणखीनही काही उपासना करा, पण योग्य अधिकारी व्यक्तीचं मार्गदर्शन घेऊन मगच हे करा. पुन्हा थोडं स्पष्ट करतो. जसं स्त्रियांना गायत्री मंत्राची मनाई होती, तशी पुरुषांनी पण शुद्ध ओमचा उच्चार करायला मनाई आहे. तो अधिकार फक्त साधू संन्याशांचाच आहे. मग असा भेदभाव का? कारण शुद्ध ओमचा उच्चार कामवासना नष्ट करतो. गृहस्थाश्रमात राहून तसं चालेल का? साधू संन्याशांना कामवासनेतून मुक्त व्हायचं असतं. त्यासाठी शुद्ध ओमचा उच्चारणा करणारचाच त्यांना फक्त अधिकार. मग गृहस्थांनी ओमचा उच्चार का करू नये? तसं नाही आहे. ऋषीमुनींनी त्याचीही व्यवस्था करून ठेवली आहे. ओमला सौम्य करून, सायन्सच्या भाषेत पाणी मिसळून, डायल्यूट करून ओमचा उच्चार तर व्हावा, पण तीव्र परिणाम होऊ नये म्हणून ओमला इतर शब्दांची म्हणजे अक्षरांची जोड दिली. जसं ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम गंग गणपतये नमः, इत्यादी इत्यादी. त्यामुळे ओम सौम्य झाला. त्याचा लाभ आणि शिवाची किंवा गणेशाची उपासना झाली, हा दुहेरी लाभ. इतके विलक्षण होते आमचे ऋषीमुनी. अभिमान वाटायला हवा तुम्हालाही त्यांचा. पण परिस्थिती उलटी दिसते आहे. पाश्चात्य शिक्षण पद्धतीमुळे ऋषीमुनी आणि प्राचीन साहित्याची शरम वाटणारे बुद्धिजीवी जंतू तयार होत आहेत. अशा या बुद्धिजीवींनी देश, धर्म, समाजाचं जेवढं काही नुकसान केलेलं आहे तेवढं नुकसान दुसरं कोणीच केलेलं नाही आहे. मुसलमानांनी त्यांच्या राज्यात काही मंदिरं तोडली, पण इंग्रजांनी त्यांच्या राज्यात तुमच्याच हातात हातोडी दिली. त्यांनी आणलेली मॅक्लोची शिक्षण पद्धती, भारतीय आधुनिक शिक्षण पद्धतीचा जनक. त्यांनी त्याच्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की आई,
मी या देशाला अशी शिक्षण पद्धती देऊन जाईन की भारतातून जरी इंग्रज गेले तरी गुलामी जाणार नाही. आपल्या चारही बाजूला बघा त्याचं म्हणणं किती खरं आहे ते. 2च उदाहरणं आपण ऐकूयात. इंग्रज होते त्यावेळी नसतील इतक्या दुकानांच्या पाट्या, नावं आता इंग्रजीत सापडतील. इयत्ता 5वी पण न शिकलेला दुकानदार इंग्रजीचे 5 शब्दांचं पण स्पेलिंग लिहू शकणार नाही असा न्हावी आणि इतर कोणी, पण त्यांच्या दुकानाची नावं बघा इंग्रजी पद्धतीची असतात. हेअर कटिंग सलून. कोणी कोणाच्या घरी भेटण्यासाठी गेलं तर बूट चप्पल बाहेर काढण्याचा विवेकही राहिलेला नाही आहे. दिवाणखान्यातच काय थेट स्वयंपाकघरापर्यंत त्या जोडे चपलांसहितच जातो. काही धार्मिक पूजापाठ यज्ञयाग सुरू असेल तिथे पण असंच वर्तन. शिवाय वैज्ञानिक अभिमानाच्या गोष्टी. कमालच आहे. त्या मूर्खाला हे समजत नाही की ज्या रस्त्यावरून चालत आपण घरी आलेलो आहे त्या रस्त्यावरील माती धुळीतून किती रोगजंतू आपण घरात आणलेत याचा काही विचार केलाय? मुसलमानांनी 500 वर्ष राज्य केलं, पण कोणताही हिंदू त्याच्या आईवडिलांना अम्मा किंवा अब्बाजान म्हणत नाही. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं आणि आज इराक इजिप्तच्या मम्मी घरोघरी होऊन गेल्या. एकदा एक सद्गृहस्थ आमच्याजवळ त्याच्या मुलाबद्दल तक्रार करायला लागले. मूल ऐकत नाही, हट्टी आहे, आमच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही त्यांना विचारलं, तुमची मुलं तुम्हाला काय म्हणतात? ते म्हणाले, पप्पा. आम्ही म्हटलं, मग झालं तर आता तक्रार कसली करताय? ज्या संस्कृतीत पप्पा शब्द आला त्या संस्कृतीतील मुलं आईबापांना विचारत नाही. त्यांच्या मतानुसार आई बाबा असं म्हणणं मागासलेपणाचं आहे. आपण विचार करीत असाल की विषयाला सोडून आम्ही भरकटत आहोत. तसं मुळीच नाही आहे. आम्ही मंत्राबद्दलच बोलत आहोत. नुकतेच काही दिवसांपूर्वी एक साधक स्त्रीने, जी पूजापाठ सद्ग्रंथ वाचन सत्संगाला जाणारी न संकोचून तिने प्रश्न केला. मनातलं सांगितलं की स्वामीजी, तुम्ही यांना जरा काही समजावून सांगा. यांची कामवासना एवढी तीव्र आहे. आता मुलं मोठी झाली, लग्न होऊन 20 वर्ष झालीत, कामवासना कमीच व्हायला हवी, तर उलट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दिवसभर पूजापाठ ध्यान सत्संगाचा आनंद रात्री वेदनेत संपतो. आम्ही त्या गृहस्थाला विचारलं, तक्रार खरी आहे, पण काय करू? माझ्यावर संयम राहतच नाही. आम्ही विचारलं, तुमची मनापासून स्वतःची इच्छा आहे का की थोडं संयमित व्हावं म्हणून? त्याने देखील कळकळीने सांगितलं, वयाप्रमाणे माझी पण संयमित होण्याची इच्छा आहे, पण या बाबतीत मी लाचार आहे. त्यावर आम्ही म्हणालो, जर तुमची खरंच इच्छा असेल तर आम्हाला फक्त रोज 5 मिनिटं वेळ द्या. तो तयार झाला. मग आम्ही त्याला म्हणालो, रोज सकाळी 5 मिनिटं डोळे मिटून नाभीच्या खाली इंद्रियाच्या वर म्हणजे मांड्या जिथे कमरेला जोडलेल्या आहेत त्याच्या मध्यभागात पाहत आहोत अशी कल्पना कर. फक्त 5 मिनिटं. बम बम भोलेनाथ मनात म्हणा. त्यांनी म्हटलं, ठीक आहे. 1.5 महिन्यानंतर फोन करून त्यांनी सांगितलं, आता मला खूप बरं वाटतंय, फरक पडलाय. मूलाधार चक्राच्या वर जे दुसरं चक्र आहे त्याचा बीजमंत्र आहे बम. मूलाधार चक्राच्या वर जे दुसरं चक्र आहे त्याचा बीजमंत्र आहे बम. शंकराच्या मंदिरात जाऊन लोक जो घोष करतात, खरं म्हणजे कारण नसताना आर्त स्वरात ओरडतात. शिवमंदिराला घुमट असतो, शिवमंदिराचा दरवाजा छोटा असतो. असं का? घुमट असेल तर ध्वनी गुंजतो आणि परावर्तित होतो. त्याचे तरंग दरवाजा मोठा असेल तर बाहेर जातीलच आणि छोटा असेल तर तसे अंगाला स्पर्श करतील. विचार केला आहे का या कधी शब्दांचा? हे शब्द साधे नाही आहेत, मंत्र आहेत, कामवासना नियंत्रणाचे. भोलेनाथ शिवशंकरांबद्दल तुम्ही वाचलंच असेल, ऐकलं असेल. काम दहन करण्याची कथाही वाचली असेल. काम दहन करणारा भोलेनाथ आणि त्याला जोडलेलं स्वाधिष्ठान चक्र, ज्या चक्राचं नियंत्रण लिंग इंद्रियावर आहे. जसं मूलाधार चक्र गुदद्वारावर नियंत्रणाचं काम करतं, तसंच स्वाधिष्ठान चक्र जननेंद्रियावर स्त्री पुरुष नियंत्रण करतं. स्वाधिष्ठान चक्राचा बीजमंत्र बम त्याच्याशी जोडलाय. आता जे मूल 4-5 वर्षाचं आहे ते बम बोलू लागलं तर 20-25 वर्षाच्या
होईपर्यंत साधू संन्यासीच होईल. गृहस्थाश्रम तर दूरच राहिला. पण पूर्वजांनी विचार केला संन्यासी होऊ नये, तसंच कामी पशु पण होऊ नये, संयमित राहावं. त्यासाठी काय करावं तर या बम अक्षरापासून शब्द केला बा बा. लहानपणापासून मुलगा बाबा उच्चारत आला तर मोठा झाल्यावर 40शीला पोचल्यावर त्याच्या तोंडातून बाबा शब्द एवढ्या वेळा बाहेर पडत असेल की वर सांगितलेल्या माणसावर वेगळा प्रयोग करून नियंत्रण करण्याची गरज पडली तशी पडणारच नाही. तो आपोआपच संयमित होईल. रामकृष्ण परमहंसांच्याकडे एक माणूस गेला आणि म्हणाला, महाराज, मला अफू खायची खूप सवय आहे. प्रयत्न करूनही सुटत नाहीये. त्या काळात अफू बाजारात मिळायची. रामकृष्णांनी विचारलं, तुला खरं सोडायची आहे का? होय महाराज. रोज किती अफू खातोस? 1 तोळा. ठीक आहे, असं रामकृष्णांनी म्हटलं आणि त्याला सांगितलं, 1 तोळा वजन, वजन काटा आणि एक मोठा दगडी खडू घेऊन ये. त्यांनी आणलं. 1 तोळा वजन करून त्याला अफू दिली. आता 1 तोळा अफूच्या बरोबर तेवढाच खडू त्याच वजनाचा घेतला. दोन्हीही तोडून दाखवले आणि तो म्हणाला, मला अफू सोडायची आहे. सुटेल सुटेल, रामकृष्ण म्हणाले. एवढ्या दिवसांचं व्यसन एका दिवसात थोडं सुटणार आहे? एका दिवसात सोडला तर आजारी पडशील. आता हे बघ, तुझी माझ्यावर खूप श्रद्धा आहे ना, मग रोज एक काम कर. रोज अफू तोडून झाला की त्याच खडूने माझं नाव भिंतीवर लिहायचं, रामकृष्ण. बस जा. आता तुझ्या लक्षात येत आहे काय होईल. वजन करायला रोज तोच खडू घ्यायचा, वजन करायचं, त्याच खडूने भिंतीवर रामकृष्ण लिहायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. खडू हळूहळू कणाकणांनी झिजेल आणि अफू कणाकणांनी कमी होऊन मग सुटेल. बरोबर हाच प्रयोग बाबा म्हणत 50च्या पुढे कामवासनेतून निवृत्त, वानप्रस्थ, शांत, संयमित जीवन, जसा बाबा शब्द. त्याहीपेक्षा परिणामकारक शब्द आई. योग साधनेत कुंडलिनी ऊर्ध्वगामी करून शिवशक्तीच्या मिलनासाठी जे काही महत्त्वाचे बीजमंत्र आहेत त्यापैकी 2 बीजमंत्रांचा संप्रदाय, पंथ, गुरु परंपरा याप्रमाणे बीजमंत्रात थोडाफार बदल होतो, पण मूळ गाभा मात्र तोच असतो. असो, उच्चार बीजमंत्राचा आ किंवा ई या अक्षरांशी मिळता जुळता आहे. ईश्वर शब्दाचे ईश्वर शब्दांशी आलेलं साम्य लक्षात घ्या. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आई बीजमंत्र आहे. मन शांत, पवित्र, संयमित आणि शुद्ध करण्याची शक्ती त्यात आहे. ईसाई संस्कृतीत पाश्चात्य जगात अंतरंग साधना हा विषयच नाहीये. त्यांची वर्णाक्षरम, भाषा, शब्द यांचा साधनेशी सुतरामही संबंध नाही. त्यामुळे इंग्रजी, फ्रेंच, जर्मन वगैरे भाषात प्रार्थना असतील पण स्तोत्रमंत्र नाहीत. विशेषतः मंत्र लक्षात घ्या. रोज घरात बालक आई बाबा म्हणत आहे. कळत न कळत तो बीजमंत्र म्हणत आहे. आई बाबा म्हणणारे बालक मोठ्या झाल्यावर भले घरात मतभेद होत राहतील, कुरबुरही राहील, भांडणं पण होतील, पण तरी तो आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पोचवणार नाही हे मात्र नक्की. सध्या जे वृद्धाश्रमात आहेत त्या दुर्दैवी माता पितांना जाऊन विचारा, तुमचा मुलगा सून काय करतात. 100 पैकी 98 वृद्ध सांगतील, मुलगा सरकारी नोकरीत किंवा कंपनीत मोठा ऑफिसर आहे, सूनबाई ग्रॅज्युएट आहे. मॅकॉले शिक्षण पद्धतीचा हा आनंद आहे. घरात काय म्हणणार, मम्मी पप्पा. आई बाबा या शब्दात स्वर आहे आ, आणि आ स्वराचा उपयोग करून बाकीच्या नात्यागोत्यांची संबोधनं झालेली आहेत. दादा, मामा, काका, नाना वगैरे वगैरे. आज सगळ्यांसाठी एकच एक अंकल या शब्दाचा संस्कृतीशी काय संबंध आहे. इथे कोणी शंका उपस्थित करेल की पप्पा शब्दात आ आणि मम्मी शब्दात पण ई आहे, त्याचं काय. हे शब्द ज्या शब्दांशी जोडले जाऊन संपूर्ण शब्दाचे जे तरंग, वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी निर्माण होतात ते महत्त्वाचं नाही आहे का. म अक्षराचा संबंध कारण शरीराशी, अहम बिंदूशी येतो. मुळात मधुर अक्षर जरी असलं तरी ईशी संयोग होताच मी हा अहंकार द्योतक शब्द तयार झाला. हिंदीत पण माय.
नुसार तूप आणि मध दोन्हीही उत्तम औषधं आहारच आहेत. पौष्टिक आहेत, पण त्यांच्या समप्रमाणातील मिश्रणाने विषच तयार होतं. पाणी सर्व बाबतीत उत्तम, धूळ पण नरम, मऊ, वाईट नाही. पण पाणी आणि धूळ मिळतात चिखल होतो. तसंच कोणता शब्द कोणत्या स्वरांशी किंवा दुसऱ्या अक्षरांशी जोडला गेला तर काय तरंग होतील हे महत्वाचं आहे. अलीकडे विज्ञान क्षेत्रात स्वरविज्ञान, ध्वनी विज्ञानावर बरंच संशोधन होत आहे. शास्त्रज्ञांना पण संस्कृतमधील स्तोत्र मंत्रात रस वाटायला लागलाय. त्यांच्या लक्षात यायला लागलं आहे की मंत्र म्हणजे शब्दांची वाटेल तशी जोडणी नसून त्यात विशिष्ट विज्ञान आहे. विशिष्ट ध्वनी तरंग आंदोलनं म्हणजे व्हायब्रेशन्स निर्माण करण्यासाठी शब्दांची, अक्षरांची विशिष्ट जुळवणी आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी मिसेस वॉट्स होम्स नावाच्या स्त्रीने लॉर्ड लेटिन आणि अन्य अनेक महानुभवांच्या उपस्थितीत एइडोफोन नावाच्या वाद्याच्या साहाय्याने वेगवेगळे राग वाजवून रेतीवर आणि पडद्यावर वेगवेगळ्या आकृत्या निर्माण करून दाखवल्या. स्वरकंपनाने विशिष्ट आकार तयार व्हायचे. एकदा तिने स्वरकंपनाच्या मदतीने एका फुलाचा आकार तयार केला होता, परंतु नंतर दुसऱ्यांदा पुन्हा तसा आकार उत्पन्न करता तिला आलाच नाही. त्यामुळे तिने सतत 8 दिवस त्याचा ध्यास घेऊन पुन्हा प्रयोग करून तो फुलाचा आकार प्रकट केला. यावरूनच असा निष्कर्ष निघाला की स्वरांनी आकार उत्पन्न होतो. विशिष्ट स्वर, विशिष्ट कंपन विशिष्टच आकार उत्पन्न करतात. जर तुम्हाला कोणता विशिष्ट आकार जर हवा असेल तर त्यासाठी अमुकच विशिष्ट शब्दरचना, ध्वनी तरंगांचा उपयोग करावा लागेल. त्यासाठी दुसरा स्वर, ताल, संगीत भले समानता असली तरी कामाचं नाहीये. फ्रेंच जीवविज्ञान फेबियन मामे आणि पॅरिसच्या फ्रेंच नॅशनल सेंटर ऑफ सायंटिफिक रिसर्चच्या वैज्ञानिक हेलन ग्रीमल यांनी संयुक्तपणे स्त्रीच्या गर्भाशयाच्या कॅन्सरवर विशिष्ट ध्वनी तरंगांचा मारा केला. प्रयोगही केला. कॅन्सरचे कोष तुटू लागले. प्रयोगात असं आढळून आलं की वाद्य संगीतापेक्षाही कंठ्यसंगीत म्हणजे गायकाने गायलेलं, कंठातून निघालेलं अधिक प्रभावशाली परिणाम करतं. तसंच त्यांनी एका स्त्रीच्या स्तनात असलेल्या कॅन्सरच्या गाठीवरही असाच प्रयोग केला आणि गाठ नामशेष झाली. हान्स जेनी नावाच्या स्विस शास्त्रज्ञाने ध्वनी तरंगांचा, त्याच्या परिणामाचा अभ्यास करून एक पुस्तक लिहिलं. तरंगांचा स्पंदनाचा काय परिणाम होतो ते प्रयोगासह सविस्तर लिहिलेलं आहे. इतकंच नाही तर त्याने टेनोस्कॅप नावाचं एक यंत्र तयार केलंय. या यंत्राच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक प्रयुक्तीचा उपयोग न करता फक्त स्वरशब्दांच्या स्पंदनाने कशा आकृती उत्पन्न होतात ते दाखवलेलं आहे. टेनोस्कॅपच्या मदतीने ओमचा ध्वनी उत्पन्न करण्यात आला आणि रेतीवर म्हणजे पडद्यावर ओमची आकृती दिसली. विशेष म्हणजे ध्वनी कंपनाने विशिष्ट आकृती फक्त संस्कृत भाषेच्या होतात आणि दुसऱ्या प्राचीन हिब्रू भाषेच्या. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, चीन वगैरेंपासून आकृती उत्पन्न होत नाही. श्रीसूक्त आणि इतर मंत्रांनी श्रीयंत्राची आकृती तयार झाली. रोनाल्ड नामेथ या नावाच्या फोटोग्राफरने फोटो पण घेतलेले आहेत. भारताचे महान शास्त्रीय गायक जसराजजींनी एक अनुभव सांगितला होता. एका लहान मुलीला मॅनंजायटिस मेंदूचा ताप आला. ती बेशुद्ध पडली. डॉक्टरांचे इलाज संपले. मुलीचे आई वडील पंडित जसराजांकडे आले. ते त्या मुलीच्या उशाशी बसून 5 दिवसपर्यंत राग दरबारी कानडा गात राहिले. 5 दिवसांनी मुलगी पूर्णपणे भानावर आली आणि रोगमुक्त पण झाली. एकदा त्यांनी बुद्ध पौर्णिमेला म्हणजे वैशाख शुद्ध पौर्णिमेला खुल्या आकाशाखाली आकाश स्वच्छ, चंद्रप्रकाश असताना धुलिया मल्हार राग गायला आणि अचानक ढग जमून पाऊस पडला. असं 3 वेळा घडलं. वेगवेगळ्या शास्त्रीय रागांचा शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम होतो आणि रोग निवृत्तीत मदत होते. जसे दरबारी रागाने मेंदूतल्या रक्तभिसरणाला मदत होते, त्या संबंधी असलेली विकृती दूर होते.
आसावरी दरबारी रागाने डोकेदुखी दूर होते. व्यवस्थित प्रयोग केला तर कायमची डोकेदुखी बरी होते. भैरवी प्रातःकाली गायल्याने ताप उतरतो. भैरव राग कफनाशक आहे, लघुग्रंथी दूर करणारा आहे. सारंग राग पित्तनाशक आहे, कावीळ रोगावर उत्तम उपाय आहे. हिंडोल राग पोटाचे रोग मिटवतो. केदार राग निद्रानाशाचा रोग दूर करतो. सृष्टीची उत्पत्ती ओम या ध्वनी तरंगाने झाली असं आपली उपनिषदे सांगतात. कुराण आणि बायबलमध्ये पण ते स्वीकारलेलं आहे. आधुनिक विज्ञानाने पण ध्वनी तरंग विस्फोटाने जगत उत्पत्ती झाल्याचं स्वीकारलेलं आहे. ओम हा ध्वनी अनाहत नाद आहे. 7 प्रकारचे नाद अनाहत आहे. ओम सर्वात महत्वाचा आणि शेवटचा. आपल्या शरीरात हृदयाची धक रक्ताभिसरणाची सर वगैरे जे सूक्ष्म ध्वनी तरंग उत्पन्न होतात ते 6 प्रकारचे आहेत. शास्त्रीय संगीतात त्यामुळेच षड्ज 6 ध्वनी तरंग अस्तित्वात आले. त्यामुळे त्यांचा परिणाम शरीरावर होणारच. जसे शास्त्रीय संगीत तसे स्तोत्र मंत्र आम्ही 2 जणांवर केलेल्या प्रयोगाने अनुभवलेत. हरे राम हरे कृष्ण या मंत्राने ज्याचा अपघाताने किंवा जन्मजात मानसिक विकलांगतेने स्मृतीभ्रंश झालेला आहे, स्मरणशक्ती नाही आहे, बाहेरच्या जगाचं आचार विचारांचं भान नाही, त्यांना लाभ झालेला आहे. स्मृती वाढली आणि भानही आलं. पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की 5 वर्षाच्या वयाच्या मुलाचा यज्ञोपवीत संस्कार करायचा. तो 5-10च्या संख्येने गायत्री मंत्र जप करायचा. नंतर हळूहळू वाढत ज्यावेळी तो 30 वर्षाचा होईल त्यावेळी त्याचा मुलगा 5 वर्षाचा होईल तोपर्यंत कमीत कमी 1 लाख जप झालेला असेल. कमीत कमी 1 लाख जप झाला असेल त्यावेळी एका पुत्राला मंत्र द्यायचा अधिकार मिळायचा. ज्याने पुरश्चरण केलेलं असेल त्यालाच एकापेक्षा अधिक लोकांना मंत्र द्यायचा अधिकार होता. तरच त्या मंत्रात तेज ओज बल यायचं. 2 दृष्टांतांनी हे आपण समजून घेऊयात. बंदुकीची गोळी तुम्ही हातात घेऊन सगळी ताकद एकवटून फेका. ती गोळी कापूस भरलेल्या गादीत उशीत देखील घुसणार नाही. पण ज्यावेळी ती बंदुकीच्या माध्यमातून जाते त्यावेळी हाडातच काय पण लाकडात सिमेंटच्या भिंतीत पण घुसते. बंदुकीची गोळी तर तीच आहे. फरक कसला पडला तर माध्यमाचा पडलाय, स्पीड अँड फोर्सचा पडलाय. तसंच मंत्राचं आहे. मंत्र कुणाच्या मुखातून मिळतो त्याचा अधिकार काय आहे हे फार महत्वाचं आहे. दुसरा दृष्टांत लक्षात घ्या. तुम्ही पिंपळाचं बी लावा किंवा फांदी लावा, पिंपळ उगवत नाही. आपण पाहतो पण की पिंपळ विहिरीच्या कठड्यावर, पडक्या भिंतीवर, छतावर कुठेही उगवतो. मग असं का होतं? व्यंकटेश स्तोत्रात म्हटलेलं आहे की कागविष्ठेचे झाले पिंपळ. पिंपळाचं बी आपोआप अंकुरित होतच नाही. ज्यावेळी ते कावळ्याच्या म्हणजे कोणत्याही पक्ष्याच्या पोटात जातं त्यावेळी त्याच्या पोटात काही रासायनिक प्रक्रिया घडते. त्यामुळे बी मध्ये अंकुरित होण्याची शक्ती येते. ज्यावेळी असं अख्खं बी कावळ्याच्या पोटातून बाहेर पडतं त्यावेळीच ते अंकुरित होतं. तसंच ज्याने गायत्रीचा खूप जप केलेला असेल त्याच्या तोंडातून ज्यावेळी तो बाहेर पडेल त्यावेळी तो प्रभावी शक्तिशालीच होतो. अलीकडे जे पिता झालेले लोक आहेत त्यांनी स्वतःच जप केलेला नाहीये तर मुलांना कुठून देणार? कर्मकांड करणारे ब्राह्मणच तो मंत्र देतात. त्यांनी कधीही कुणीच पुरश्चरणही केलेलं नसतं. त्यांचा स्वतःचा जप लाखाच्या संख्येतच नसतो तरीही ते मंत्र देत राहतात. त्यामुळे त्या मंत्रात तेज ओज प्रभाव काहीच राहत नाही. दुसरी मोठी एक चूक होते ती जप करण्याच्या वेळेबद्दल. आजकाल तर सगळेजण ब्रह्ममुहूर्त हा शब्द विसरून गेलेले आहेत. आता तो फक्त ग्रंथातच सापडतो, वाचायला मिळतो आणि ऐकायला मिळतो. पण ब्रह्ममुहूर्तावर कोणीही उठत नाही. रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणं, तसेच अनेक इतर कारणही असतात. असो, सगळी जीवनशैलीच आता बदललेली आहे. सकाळी सूर्योदयानंतर उठणं, त्यानंतर सर्व कार्यक्रम आटोपून नंतर केव्हा तरी स्नान, नंतर कधीतरी गायत्रीचा जप. काय फळ मिळणार आहे त्याचं? खरी पद्धत अशी आहे की तुम्हाला ज्या संख्येने जप करायचा असेल त्याला किती वेळ लागतो ते बघा.
एका माळेला 108 मणी असतात. साधारणपणे 10 मिनिटं लागतो वेळ असं समजू. समजा कोणाला 5 माळा जप करायचा आहे. उपासनेसाठी कमीत कमी तेवढा तरी केला पाहिजे ना, म्हणजेच त्याला निदान 50 मिनिटं वेळ लागेल. त्यांनी सूर्योदयाच्या 50 मिनिटं आधी बसलं पाहिजे, म्हणजे त्याचे शेवटचे 5-10 मंत्र जप उरले असतील त्यावेळी सूर्यबिंबाची कड क्षितिजावर दिसली पाहिजे. त्यानंतर जप करून आधीच भरून ठेवलेला तांब्याचा लोटा हाती घेऊन छत किंवा मोकळ्या जागी जाऊन ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं. कसं? तेही एक रहस्य आहे, विज्ञान आहे. बहुतेक जण पाणी देताना त्यांचे हात छातीपाशी, पोटापाशी किंवा कमरेजवळ असतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. दोन्ही हातात तांब्याचा लोटा धरायचा, हात डोक्याच्या वर न्यायचा आणि अशा रीतीने पाणी टाकायचं की सूर्यनारायण आणि तुमचे डोळे यांच्यामध्ये पाण्याचा पडदा तयार होईल. त्या पाण्यातून उगवता सूर्य पाहायचा आहे. उगवता सूर्य सुवर्णयुक्त लालिमा असलेला, कोवळे किरण असलेला. पाण्यातून कशासाठी पाहायचं? तर सूर्यकिरणात अनेक प्रकारचे किरण आहेत. अल्ट्राव्हायलेट, इन्फ्रारेड वगैरे किरण डोळ्यांना नुकसान करतात. सूर्यकिरण ज्यावेळी पाण्याचा पडदा पार करून तुमच्या डोळ्यांपर्यंत पोचतात त्यावेळी इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायलेट वगैरे किरणांचे वक्रीभवन होऊन ते बाजूला जातात, डोळ्यात जात नाहीत. डोळ्यात फक्त तेच किरण प्रवेशतात जे शरीराला, डोळ्याला आणि मुख्यतः बुद्धी तीव्र करण्यासाठी उपयोगी आहेत. आता मला सांगा, ऋषी मुनींनी या किरणांची त्यांच्या वक्रीभवनाच्या नियमांची माहिती असल्याखेरीज का पाणी डोक्यावर हात घेऊन नेऊन टाकण्याचं, त्या पाण्यातून उगवत्या सूर्याला पाहण्याचं विधान केलं असेल? या 2 मुख्य गोष्टींबरोबरच शुद्ध सात्विक आहार, विहार, ब्रह्मचर्य, जपस्थान म्हणजे जंगल, पहाड असेल तर उत्तमच आहे. थोडक्यात म्हणजे जिथे काम, क्रोध, लोभ, मोह असे दूषित तरंग नसतील. आसन वगैरे सर्वच गोष्टी आपापल्या परीने महत्त्वाच्या होत्या. त्यापैकी ज्या गोष्टींचं जितकं अधिक पालन होईल तितका मंत्र अधिक प्रभावशाली, परिणामकारक होईल. जसे गायत्री मंत्राबद्दल हे नियम आहेत, तसेच थोड्याफार फरकाने कमी जास्त प्रमाणात इतर मंत्रांसाठी पण नियम आहेत. त्याचवेळी ते प्रभावशाली होतात. मंत्रात आणि बीजमंत्रात पण फरक आहे. मंत्रापेक्षा बीजमंत्र अधिक प्रभावशाली असतात. आता स्तोत्र मंत्रामागचं विज्ञान समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. स्तोत्र रचनेचा मुख्य पाया मंत्राप्रमाणेच कंपनं आणि ध्वनी तरंगच आहे. त्यात आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते समजून घेण्यापूर्वी स्तोत्र किती प्रकारचे ते आपण समजून घेऊयात. स्तोत्राचा एक प्रकार म्हणजे कवच, दुसरा प्रकार म्हणजे इष्टदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेली स्तुती, जसं श्री दुर्गा सप्तशतीच्या 1 आणि 5व्या अध्यायाचं स्तोत्र. तिसरा प्रकार तो म्हणजे देवतांकडून मनोवांछित फळ मिळाल्यानंतर, कार्य झाल्यानंतर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेली स्तुती, जसं दुर्गा सप्तशतीच्या 4 आणि 11व्या अध्यायातील स्तोत्र. जे शिक्षित आहेत, ज्यांना व्याकरण कळतं, त्यांना माहीत आहे की तू हा शब्दप्रयोग संस्कृतमध्ये त्वम असा केला जातो, जो तुमच्यासमोर उपस्थित आहे, प्रत्यक्ष हजर आहे त्याला संबोधून वापरतात. आणि तो, ती, ते हे तृतीय पुरुष एकवचनी किंवा बहुवचनी त्यांच्या बाबतीत जे आत्ता दृष्टीसमोर नाहीत, प्रत्यक्ष समोर हजर नाहीत. ऋषीमुनींच्या अनेक स्तोत्रात एक विलक्षणता जाणून येते की बरीचशी स्तोत्र प्रत्यक्ष उपस्थित देवतांबद्दल आहेत. जसे चंडीपाठात श्री दुर्गा सप्तशती त्वं स्वाहा त्वं स्वधा, किंवा श्री गणपती अथर्वशीर्ष पहा, त्वमेव केवलम करतासी त्वमेव केवलम हरतासी. म्हणजे गणपती कुठे आकाशात, स्वर्गात नाही तर नजरेसमोर आहे. तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करता त्यावेळी तुम्हाला असं कधी जाणवतं का हो की गणपती प्रत्यक्ष आपल्यासमोर आहे?
आम्ही गणपतीची मूर्ती नाही म्हणत, प्रत्यक्ष गणपती म्हणतोय. तो आपल्यासमोर हजर असल्यासारखं आपल्याला भासत नाही आणि हेच आपलं सर्वात मोठं अपयश आहे. कारण गणपती अथर्वशीर्ष हे गणपतीचं वाङ्मय रूप आहे. वाङ्मय रूप म्हणजे काय? तर शब्द ध्वनी तरंगांची उत्पन्न होणारी रूपाकृती. आता एक कृती करून पहा. तुमच्या बहुतेकांकडे टी व्ही असेलच. त्याला थोडा अव्यवस्थित म्हणजे डिस्टर्ब करा. म्हणजे टी व्हीच्या पडद्यावर चित्र न दिसता फक्त अनेक उभ्या रेषा दिसतील, असंख्य रेषा. त्यांना विज्ञानाच्या भाषेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणतात. आता अगदी हळूवारपणे कुशलतापूर्वक टी व्हीचं बटण फिरवा. हळूहळू त्या रेषा म्हणजे त्या वेव्ज एकमेकात मिसळत पडद्यावर चेहराकृती उमटू लागेल. कोणत्याही टी व्ही रिले केंद्रावरून कोणाचा चेहरा प्रक्षेपित होत नाही, कुठलीही आकृती प्रक्षेपित होत नाही, तर त्या चेहऱ्यांचं हजारो वेव्जमध्ये रूपांतर करून त्या पाठवल्या जातात. टी व्हीमध्ये आतील मशीनचीच रचनाच अशी आहे की त्या वेव्ज एकत्र करून चेहरा आणि आकृती तयार होते. अगदी हेच विज्ञान स्तोत्रात वापरलेलं आहे. गणपती अथर्वशीर्षाची रचनाच अशी आहे की तुम्हाला जर त्याचा व्यवस्थित शब्दोच्चार करता आला, मन आणि हृदयात पूर्ण प्रसन्नता असेल, तर त्या श्लोकाच्या तरंगातून पण हळूहळू आकृती स्पष्ट होत जाईल आणि ती आकृती असेल गणेशाची. फ्रान्समध्ये एक पियानो वादक होऊन गेली. एकदा समुद्र तटावरती बसलेली होती. पियानोचा अर्धा भाग मांडीवर, अर्धा भाग समुद्राच्या बारीक रेतीवर. तिने अतिशय तन्मयतेने पियानो वाजवायला सुरुवात केली. काही वेळाने ती तंद्रीतून बाहेर आली. तिचं लक्ष समोरील रेतीवर पडलं. तिला आश्चर्य वाटलं. जेव्हा ती तिथे बसली होती तेव्हा ती रेतीवर काहीच नव्हतं. आता ही आकृती आली कुठून? मग तिच्या एकदम लक्षात आलं, पियानो वाजत असताना तिथे जे ध्वनी तरंग उत्पन्न झाले त्यामुळे ही आकृती तयार झाली असावी. पण आकृती कसली आहे? तिने दुसऱ्या व्यक्तीला बोलावून विचारलं की या रेतीत आकृती दिसतीये का? ते म्हणाले, हो दिसतीये. कसली आहे सांगता येईल का? तो म्हणाला, मला नाही सांगता येणार, पण अशी आकृती मी भारतातील प्रवासात अनेकदा पाहिली आहे. शेवटी एक भारतीय तिथे आला. त्याने सांगितले की सरस्वती देवीची, विद्येची देवी मा शारदेची आहे. त्याने त्या पियानो वादिकेला विचारलं, तुम्ही काय वाजवित होतात? त्यावर ती म्हणाली, मला एका भारतीय मित्राने संस्कृत काव्य शिकवलं होतं आणि तेच मी वाजवित होते. कोणतं स्तोत्र आहे? तिने स्तोत्राच्या 1-2 ओळी उच्चारल्या. भारतीय म्हणाला, हे तर मा सरस्वतीच्या स्तुतीचं स्तोत्र आहे. रामरक्षा केवळ एक स्तोत्र, एक रचना नाही आहे. ते रामाचं वाङ्मयीन रूप आहे. रामरक्षा जर व्यवस्थित म्हणता आली तर त्याच्या ध्वनी तरंगाने जी आकृती तयार होईल ती कोदंडधारी रामाची असेल. देवी देवतांच्या स्तोत्र रचनेची ही विशेषता आहे. ऋषीमुनी आपल्या भक्तिप्रेमाने शुद्ध आचार विचार चारित्र्याने स्तोत्र म्हणून त्या त्या देवतांना प्रत्यक्ष पाहू शकत होते आणि म्हणून ते म्हणू शकत होते, त्वमेव. आज काय परिस्थिती आहे? स्त्रियांना माता व्हायची इच्छा आहे पण स्तनपान करण्याची इच्छा नाही आहे. काय दुर्दैव आहे बघा. युनोला मातृदिवस, स्तनपान दिवस उजवण्याचा कार्यक्रम करावा लागतो. टी व्ही, पेपरमधून जाहिरात द्यावी लागते. शिशूंना त्यांच्या जन्म अधिकारापासून वंचित केलं जातं आहे. बाटलीचं दूध पाजून बाळाचं पोट भरवलं जातं. गाई म्हशींचं दूध नाही तर पावडरीचं दूध. कमनशिबी ते बाळ. याच्या परिणामांचा कोणी विचारच करत नाही. बाटलीचं दूध पिऊन मोठ्या झालेल्या मुलांना र, ड, ण, ळ अशी काही अक्षरं नीट उच्चारता देखील येत नाही. आईच्या दुधा वाचून मोठी झालेली मुलं पहा हसताना त्यांच्या हिरड्या दिसतात. तोंडाच्या आतील रचनेत, जिभेच्या लवचिकपणात, वळण घेण्याच्या क्षमतेत फरक पडतो. उच्चार शुद्ध कुठून होणार? भोजनात पण सात्विक शुद्ध आहार राहिलाय कुठे? त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागणार. देवतांच्या दर्शनांपासून वंचित. इथे आपलं प्रकरण दुसरं संपलेलं आहे. परंतु ॲनी बेझंटनी 4 वाक्य लिहिलेली आहेत. ती वाक्य मी तुम्हाला सांगते. आफ्टर अ स्टडी ऑफ सम 40 years अँड मोस्ट ऑफ द ग्रेट रिलिजन्स ऑफ द वर्ल्ड.
I find none of them is so perfect, none so scientific, none so philosophical, and none so spiritual as the great religion known by the name of Hinduism. The more you know it, more you will love it, more you understand it, more deeply you will value it. Dr. Annie Besant.